हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? उर्मिलास लाईफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर येडाईची यात्रा होऊन खूप दिवस झालेले आहेत, पण माझ्याकडे वेळ नव्हता व्हिडिओ एडिटिंगसाठी. मी सासरी गेले होते आणि आता म्हणलं वेळ भेटला आहे तर एडिट करून टाकावा. मी ब्लॉगिंग बंद केलं होतं. त्याचं कारण असं की मला असं वाटायचं की जे काही मी जे देवाची भक्ती करते ते पर्सनलच असावं, ते इतरांना कशाला दाखवायचं. पर्सनल असावं, जे काही मनातलं वगैरे आहे ते दाखवायचं कशाला दुसऱ्याला, असं म्हणून मी करत नव्हते. पण माझ्या मैत्रिणीनं मला एक सजेस्ट केलं की जे करता देवाची भक्ती ते पाहून तुम्ही काय काय करता, समजा त्याच्यातून दुसऱ्याला जर काही चांगली शिकवण मिळाली की हे असं करायचं असतं, हे असं नाही, तर त्याच्यातून समजा ती व्यक्ती करते तुमचं पाहून, तर तुम्हाला पुण्य लागतं आणि हे एक चांगलं काम आहे. त्याच्यासाठी म्हणलं की बाबा चला व्हिडिओ बनवूया. तर आता येडाईची यात्रा आपली चालू झालेली आहे. यात्रेमध्ये येडाईच्या पालखीच्या दर्शनाला जायचे. मी कसं करते, देवीला नैवेद्य घरी करून घेऊन जाते. प्रत्येक वर्षी या सीझनमध्ये आपण एप्रिलमध्ये नवीन गहू ज्वारी भरतोच. पण यावर्षी काय, माझ्याकडे ऑलरेडी जवळजवळ 1 क्विंटल गहू घरामध्ये आहेत. पण देवीच्या नैवेद्यासाठी मी नवीन एक 5 किलो गहू देवीसाठी डीमार्टमधून घेऊन आले. नंतर ही ज्वारी पण नवीन घेऊन आले आणि याला काय केलं, ज्वारीला दळून आणलं काल. आणि ही डाळ आहे हरभऱ्याची, त्याला पण मी काय केलं, बेसन पीठ दळून आणले. कारण देवीला याच्यामधून मी काय करते की वड्या भाकरीचा नैवेद्य याचा मान असतो. तर ज्वारीच्या पिठाच्या 2 भाकरी परड्या पण भरायला होतात आणि हे जे आहे बेसन पीठ याने वड्या होतात आणि भजे पण होतात. तसंच आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये लाल तिखट पण करतो. तर मागच्या वर्षीचं माझ्याकडे लाल तिखट आहे भरपूर. पण देवीसाठी मी काय केलं की नवीन लाल तिखट आपण करून आणलं तर देवीला नैवेद्य होतं, हे उष्ट राहत नाही. म्हणून नवीन एक 2 किलो मिरच्या आणल्या आणि त्या निवडून वाळवून ठेवल्या. आणि ह्या उन्हाळी कामामध्ये मी काय केलं, उपवासासाठी साबुदाण्याच्या बटाट्याच्या चकल्या आणि पापड केले. तर ते मी असं पॅक करून बाजूला ठेवले, उष्ट नाही केलं किंवा देवीला हेच तळून दाखवता येईल. आणि तसंच काय केलं, मी डीमार्टला गेल्यानंतर उष्टी न केलेली असं आपल्याला नवीन एक हरभऱ्याची ही डाळ 1 किलो घेऊन आले, जे आपल्याला पुरण घालता येईल. आणि मला परड्या पण भरायच्या राहतात, तिथं आराधनी पण घालते. ज्या माळा घातलेल्या परड्या घेऊन बसलेल्या ज्या लेडीज असतात त्यांना हळदी कुंकू लावून मी पुरणपोळीचा नैवेद्य देते. आणि हे पापड वगैरे तळण्यासाठी पण आणले. नवीन गूळ जसं आपल्या घरामध्ये आहे तसं जरी आपण दाखवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता हे माझी भक्ती आहे, जी की मी देवीला असा विचार करते की नवीन आणावं, दळावं आणि द्यावं. हे फक्त मी म्हणजे ही जी आपली चैत्र पौर्णिमा आहे याची यात्रा आहे आता सध्या, तेव्हाच करते. इतर वेळेस मी काय करते, घरातलीच गहू ज्वारी असते ती फ्रेश दळून आणायची आणि मग नैवेद्य करायचं, त्याला उष्टा न करता. पण हे वर्षातून एक अशी वेळ येते की ज्या उन्हाळ्यामध्ये आपण धान्य पण नवीन भरतो, तिखट पण नवीन करून आणतो आणि सगळ्या गोष्टी फ्रेश आपण विकत घेतलेल्या असतात. मग त्या आपण खाण्याच्या ऐवजी सुरुवातीला आपण त्याचा नैवेद्य करून देवीला दाखवण्यात यावा आणि नंतर आपण ग्रहण करावं, याच्यासाठी मी हे सगळं करते. तर आता आज जाऊन मी गव्हाचं दळण देणार आहे, मिरच्या पण यांच्याजवळ देणार आहे, ते दळून आणतील. याचबरोबर मी काय करते, आराधनी पण घालते. त्याच्यासाठी मी जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी घालायचे तर 5 बायकांना बोलवून मी त्यांना तिथंच जेवायला द्यायचे आणि उत्कार गाजवायचे. पण यावर्षी मी माझ्या घरी करून घेऊन जात आहे, त्याच्यासाठी मी हे बॉक्समध्ये पॅक करून घेऊन जाणार आहे. कारण सेफली व्यवस्थित घेऊनही जाता येईल आणि त्यांना हातामध्ये देता पण येईल. तिथं नेऊन वाढ न करणं मला शक्य होणार नाही. याच्यासाठी हे असे 5 बॉक्स मी पॅक करून घेतलेले आहेत. आणि कोटांबा भरण्यासाठी तांदूळ 1 रुपया आणि खोबऱ्याचा 1 तुकडा हे देखील मी पॅक करून घेत आहे. आणि याच्याबरोबरच मला परडी भरण्यासाठी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मीठ हे सुद्धा मी पॅक करून बाजूला ठेवून घेत आहे. देवदेव करण्याच्या पूर्वी 1-2 दिवस अगोदर ह्या अशा तयाऱ्या करून ठेवल्या ना, म्हणजे देवदेव करायला सोपं जातं आणि काही चुकतही नाही, त्याचे चान्सेस खूप कमी राहतात आणि सगळं काही व्यवस्थित पार पडतं. आणि पालखी जेव्हा डोंगरावर जाते त्यावेळेस चुरमुऱ्यामध्ये म्हणजे प्रसादामध्ये आपले 1 रुपया 2 रुपयाचे असे जे नाणे असतात ते टाकून पालखीवर उधळण्याची पद्धती आहे. त्याच्यासाठी मी काही कॉईन्स घेऊन ठेवलेले आहे. तिथं प्रसाद घ्यायचा, ते कॉईन त्याच्यात टाकायचे आणि एक आंबलीची घागर घ्यायची, त्यात पाणी भरून जे पालखी नेतात त्यांच्या पायावरती पाणी घालायचं आणि ते जे पैसे असतात ते पालखीवर चुरमुऱ्यासकट ते उधळायचे, ही पद्धत आहे.
तर मी राहते छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इथून मला आपल्या येडाईला प्रसाद नैवेद्य करून घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी मला लवकर 1ला उठावं लागतं. म्हणजे जर मी 1ला उठले तर माझं सगळं काम आवरून म्हणजे 4:30-5पर्यंत सकाळी आवरून मी जर कारनी निघले तर तिथं मी 7:30-8पर्यंत पोहोचेल आणि व्यवस्थित मला नैवेद्य ते दाखवता येईल. गर्दी एवढी नसते. आणि गुरुवारचा दिवस आहे, पालखीवरती जाणार आहे डोंगरामध्ये, परत आपली येडाईवरती जाणार. मग त्याच्या अगोदरच आपल्याला नैवेद्य दाखवून वगैरे सगळं माझा कार्यक्रम जो आहे हो संपवायचा आहे, आराधनेचा वगैरे. त्याच्यासाठी मी लवकर उठले, आंघोळ केली, देवपूजा वगैरे केली, दिवाबत्ती, आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आणि हे सगळं काम करण्यासाठी मी एकटीच आहे. त्यांना पण मी उठवलेलं नाही, कारण त्यांना दिवसभर परत गाडी चालवायची आहे आणि दिवसभर ड्युटी पण करून आलेले आहेत ते काल. तर मी त्यांना उठवलेलं नाही आणि होईल तितकं फास्ट मी माझं काम आवरण्याचा प्रयत्न करत आहे. भात होऊन झालेला आहे, भज्याचं पीठ मी तयार करून ठेवलेलं आहे, कुरवड्या तळून घेते आणि पुरणालासुद्धा चटका देऊन झालेला आहे, गरम करून झालेला आहे ते पण. पोळ्या भाजताना मी डायरेक्ट तुपाचाच वापर करते, कारण काय होतं की ते खाताना खूप छान लागतात. आणि पटपट काम आवरून मी यांना 4 वाजता उठवलं, हे आंघोळ वगैरे करून आले आणि मला टिफिन पॅकिंगमध्ये मदत करत आहेत. तर जे 5 आपण आराधनेसाठी डबे तयार केले होते, त्याच्यामध्ये डब्यांमध्ये आमटी वगैरे, दूध त्यांनी भरलं, टिफिन पॅक करू लागले. 7 परड्या भरायच्या आहेत, 7 नैवेद्य घेतले आणि पीठ मीठ ते तर आपण सगळी तयारी अगोदरच करून ठेवलेली आहे. आणि सगळं किचन एकदम व्यवस्थित स्वच्छ केलं, कारण तिकडून पुढं मला माझ्या सासरी जायचं आहे. सगळं आवरून निघायला 5:30 तरी वाजले. तर आम्ही दोघंही सुखरूप येरमाळ्याला पोहोचलो. गेल्या गेल्या सर्वात अगोदर मी चुन्याच्या रानात जाते आणि तिथे चुना वेचते. मला नेहमी आश्चर्य वाटतं की मागच्या वर्षी तर 12-13 लाख लोक आले, असं सकाळ पेपरमध्ये आलं. मग तेवढा चुना कुठून निघतो बाहेर, आणि प्रत्येकजण 5-5 तरी चुना वेचतो, 5 खडे तरी चुन्याचे. मग तेवढा कुठून येतो चुना? आता यावर्षी तर मी सकाळ पेपरला न्यूज पाहिली की 16 लाख लोक आले. मग 16 लाख लोकांनी समजा त्यातले 10-12 लाख जरी लोकांनी चुना वेचला तरी प्रत्येकाने 5 खडे जरी वेचले तरी एवढा चुना येतो कुठून? हा सगळा आपल्या देवीचा चमत्कार आहे. आणि तुम्ही जर मागच्या वर्षीचा माझा शॉर्ट पाहाल, मागच्या वर्षीच्या यात्रेचा, तर त्याच्यामध्ये आंब्याच्या झाडाला कवड्या लागलेला मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. ही सगळा आपल्या येडामाईचा चमत्कार आहे, जो आपली येडामाई आपल्याला सतत आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळे चमत्कार दाखवत राहते. आता मी चुन्याच्या रानातून येडाईच्या पालखीकडे चाललेली आहे आमराईमध्ये. मी जेव्हा येडाईची यात्रा चालू होते तेव्हा 3रा, 4था, 5वा दिवस निवडते. जास्तीत जास्त समजा 4था, 5वा. का? कारण गर्दी कमी असते, पार्किंगला जागा भेटते, आपलं जे देवदेव असतं ते व्यवस्थित पार पडतं आणि सगळं काही सुरळीत होतं. का तर गर्दी कमी असते आणि सकाळचाच वेळ निवडते. मला जितक्या लवकर पोहोचता येईल तितक्या लवकर मी पोहोचते. आता सध्या 8, 8:15 झालेले आहेत आणि मी तिथं पालखीसमोर नैवेद्य दाखवत आहेत. तर हे आमचे महेश गुरव आहेत, जे की पिढ्यानपिढ्या म्हणतात ना, खानदानाला आमच्या ते गुरव म्हणून निवडून दिलेले आहेत. तर त्यांचे जे वडील वगैरे होते ते आमच्या आजी आजोबांचे गुरव होते आणि आता आमचे गुरव ते आहेत. तर ते तिथं आहेत. तर मग त्यांचे जे सोबतचे आहेत ते पण ओळखीचेच आहे. तर त्यांनी व्यवस्थितरित्या येडामाईला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. आणि मी 5 आंबे पण ठेवते, या सीझनचे पहिले आंबे येडामाईला विकत घेऊन दाखवते आणि नंतर मग ते म्हणजे मी इथून पुढं खाण्यासाठी सुरुवात करेन, नाहीतर तोपर्यंत मी आंबे खात नाही. तर खूप छान पद्धतीनं येडामाईचं दर्शन झालेलं आहे आणि पाया पण पडले आणि बाहेर येऊन परड्या भरल्या, आराधनींना हळदी कुंकू लावलं आणि 5 जणींना जेवायला पण दिलं. आणि अशा प्रकारे खूप छान माझं देवदेव संपूर्ण झालं. आता जाऊन येडामाईचा प्रसाद घेते. तर 1/2 किलो प्रसाद मी घरी घेण्यासाठी आणते आणि 1/2 किलो प्रसाद जो आहे तर त्या ठिकाणी माझी आई राहते, तर मी तो प्रसाद आईजवळ देते आणि जी मी कॉईन्सची चिल्लर जी जमा केलेली आहे तीसुद्धा देते. म्हणजे ते जे पैसे आहेत चिल्लर ती त्याच्यात मिसळून पालखीवरती उधळेल. आणि प्रसाद घेऊन मी जो रंगनाथ आहे तर तो थोडासा त्याचं नाक झिजलं आहे, तर मी दुसरा नवीन रंगनाथ घेणार आहे.
तर मी खूप यात्रा पाहिल्या. औरंगाबादची पण इथली जी यात्रा आहे कर्णपुऱ्याची ती पण पाहिली आणि इतर ठिकाणची तेरची वगैरे पण यात्रा पाहिलेली आहे. पण आपल्या येरमाळ्याच्या यात्रेमध्ये भांड्यांची दुकानं, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आणि त्याच्या लाईनी असं खूप म्हणजे असं भरलेले असते. पण इतर ठिकाणी असं काही स्पेसिफिक नसतं. आणि हे भांड्याचे दुकानं जे आहेत ते मुरुड, बार्शी हे जे ओरिजिनल भांड्याचे दुकानं असतात त्यांचे, तर ते स्वतःहून इथं येऊन सामानाची विक्री करतात. म्हणजे बोगस सामान नसतं. तर या ठिकाणाहून मी थोडीफार शॉपिंग करते. मागच्या वर्षी 2 वर्षाखाली मी गणपती, महालक्ष्मी, दिवे असं खूप छान छान वस्तू घेतल्या होत्या. तर मला फार आवडल्या. आता या ठिकाणी मी रंगनाथ घेणार आहे. मला हा रंगनाथ पण खूप आवडला. मी घेऊन आले. जर तुम्हीसुद्धा कधी येडाईच्या यात्रेला आलात तर इथे दिवे आणि देव हे भरीव असतात, खूप छान असतात. आपण जसं घेईल ना तसं तसं असतं, खूप छान असतात. आणि ही सगळी शॉपिंग झाल्यानंतर मी माझ्या छोट्या बहिणीच्या घरी गेले. माझा जो बहिणीचा मुलगा आहे आणि हे दोघं खूप छान खेळले वगैरे. आणि संध्याकाळी जेव्हा येडाईची पालखी गावातून मंदिराकडे वरती डोंगरामध्ये जाते, तर त्याच्यासाठी ज्या गावातल्या स्त्रिया, लेडीज सगळे आहेत, सगळे गावकरी काय तयारी करतात, तर पाण्याने भरलेल्या पितळाच्या घागरी आणि जे टोपले असतात आपले स्टीलचे, त्याच्यामध्ये चुरमुरे जो प्रसाद असतो तो, आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि ते पालखीवरती उधळायचे आणि नंतर ते जमा पण करायचे. मग कसं ते जे पैसे आहेत ना ते देवीचे पैसे म्हणून वर्षभर पुजले जातात आणि ते देवकार्यासाठी नंतर त्याचा वापर केला जातो. आणि जी पालखी आहे ती जेव्हा गावातून याच्याकडे जाते डोंगरामध्ये, तर जे गावकरी असतात, इवन मुस्लिमचे सुद्धा लोक अंगण झाडतात, रांगोळी टाकतात. आणि जेव्हा यात्रेची सुरुवात होणार असते, गावामध्ये पालखी येणार असते, त्यापूर्वी दसऱ्यामध्ये जशी घराची साफसफाई केली जाते तशी साफसफाई सगळ्या घरांची गावकरी करतात, गावाची स्वच्छता करतात. आणि मुसलमानाचे सुद्धा लोक, तुम्ही बिलीव नाही करणार, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा, ते सुद्धा रांगोळी टाकतात. खूप छान प्रकारे स्वागत केलं जातं. आणि येडामाईला जेव्हा वर डोंगरात पाठवायचं असतं तेव्हासुद्धा खूप सुंदर रांगोळ्या टाकून गाव सजवलं जातं आणि वरती पालखी जाते. आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.